नमस्कार शेतकरी बंधूंनो, मौल्या ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण आळवणी ड्रिंचिंग विषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया. आळवणी ड्रिंचिंग. आळवणी किंवा ड्रिंचिंग आपण हे मिलीबग आणि खोडकिड्यासाठी आपण आळवणी करायची आहे. वरील जे औषध दिले आहे ॲडमायर बायर कंपनीचे, एमकॉन सुमिटोमो कंपनीचे, इतरही कंपन्या असतील, ज्या स्टँडर्ड कंपन्या असतील, यापैकी कुठलेही एक औषध घेऊन आपल्याला आळवणी करायची आहे. ड्रिंचिंग करत असताना द्राक्ष बागेत कुठल्याही प्रकारचे गवत नसावे. गवत असल्यास औषधाचा परिणाम हा कमी होतो किंवा त्या औषधाचे जे छोटे मुळे असतात ते लगेचच ओढून घेतात. या औषधामध्ये इमिडाक्लोप्रिड 70%, साधारण 500 ग्रॅम एकरी याप्रमाणे आळवणी करायची आहे. आपण एक उदाहरण धरलं तर अंदाजे जर आपली द्राक्ष बाग 6 बाय 9 फुटावर असेल तर 800 झाडं एका एकरात बसतात. आळवणी औषध बनवण्यासाठी आपल्याला 6 लिटर टँकमध्ये 400 लिटर पाणी घेऊन एमकॉन म्हणजे 70% इमिडाक्लोप्रिड 250 ग्रॅम टाकून यामध्ये ॲमिनोग्रो ॲक्टिव्ह 250 ग्रॅम टाकून प्रति झाड 1 लिटर याप्रमाणे 400 झाडांना टाकावे. ॲमिनोग्रो ॲक्टिव्ह हे ॲमिनो ॲसिड आहे. हे फक्त अपटेकसाठी काम करतं आणि मुळींना पण वाढ होते याने. साधारण 400 लिटर पाणी घेऊन हे औषध बनवून 400 झाडांना टाकायचं. परत राहिलेल्या झाडांना परत 400 लिटर पाणी बनवून असं साधारण 250-500 ग्रॅम औषध पूर्ण एकराला जातं. झाडं कमी जास्त असेल, आपल्या एकरात साधारण 900 झाडं असतील तर हे पाणी बनवताना 450 लिटर पाणी बनवायचं आणि पुढचं जे टिप बनवायचं परत 450 लिटर पाणी बनवायचं. झाडं 1000 असतील तर मात्र 500 लिटर पाणी बनवायचं एका ह्याच्यात, परत पुढच्या ह्याच्यात 500 बनवायचं. म्हणजे आपल्याला निम्म पाणी बनवायचं आहे. निम्म औषध टाकून आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. एका झाडाला एका ड्रिप खाली साधारण अर्धा लिटर इकडनं अर्धा लिटर पलीकडनं म्हणजे 1 लिटर पूर्ण 1 लिटर टाकणं गरजेचं आहे. बरेच शेतकऱ्यांकडनं असं होतं की 1 लिटरचं पाणी भरताना त्या डब्यात तेवढं पाणी येत नाही आणि ते औषध उरतं. तर ते न करता एकदम व्यवस्थित पूर्ण फुल 1 लिटरचा डब्बा भरून अर्धा इकून अर्धा त्या ड्रिपच्या खालून टाकणं गरजेचं आहे. आळवणी करत असताना आदल्या दिवशी जे आपण खत देणार आहे ते जास्त पाणी सोडून खत द्यावी. म्हणजेच नंतर दुसऱ्या दिवशी आळवणी करण्यास घ्यावी. आळवणी म्हणजेच ड्रिंचिंग झाल्यानंतर कमीत कमी 8 दिवस पाणी देता येणार नाही. ह्या हिशोबाने आपण खत देताना भरपूर पाणी द्यायचं. अगदी भोत फुटूस्तर पाणी दिलं तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी आळवणी करून नंतर 8 दिवस पाणी एकदम कमी द्यायचं किंवा द्यायचंच नाही. आळवणी ही सपकेन ते शेंडा टॉपिंगच्या दरम्यान केल्यास आपल्याला जास्त फायदा होतो. ह्या दरम्यान साधारण भरपूर अशी पानं असतात आणि अपटेक पण चांगलं असतं.